मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला ओबीसींचा विरोध. कळवण तहसीलदारांना निवेदन. कळवण तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या GR नुसार मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला असून त्याविरोधात हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की मुख्यमंत्री यांनी ओबीसींच्या जागांमध्ये हस्तक्षेप करून मराठा समाजाला आरक्षण देणं अन्यायकारक आहे. आधीच ओबीसी समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असून त्यात आणखीन अन्याय होईल, त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा. समता परिषदेचे तालुका अध्यक्ष शशिकांत बागुल, समता परिषद तालुका अध्यक्ष ज्योती गांगुर्डे, शहर अध्यक्ष मंदाकिनी खैरनार यांच्या नेतृत्वाखाली उत्तमराव शेवाळे, प्रकाश खैरनार, बाळासाहेब शेवाळे, कैलास पाटील, दुर्वास मोहन, वसंत मोहन, कार्तिक गांगुर्डे, संजय शेवाळे, दिलीप शेवाळे, प्रवीण खैरनार, हरिदास गांगुर्डे, राहुल गांगुर्डे आदी ओबीसी समर्थक कार्यकर्ते यांच्यासह जीवा महाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत हिरे, प्रवीण हिरे, गणेश चित्ते यांनी देखील तहसीलदार कळवण यांना निवेदन सादर केलं आहे. प्रतिनिधींनी हे निवेदन दिलं आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या हक्कावर कोणीही गदा आणू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. लहान भावावर अन्याय होत आहे आणि त्याचं त्यांना काही सोयी सुतूक नाही, म्हणून मला वाटतं की आपण आज हे निवेदन तहसीलदार साहेबांना देणार आहोत आणि सरकार दरबारी ओबीसींचा नक्कीच विचार व्हावा, ओबीसींचं आरक्षण टिकावं आणि राजकीय आरक्षणामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये ही काळजी घेतली जाईल असं मला आजच्या प्रसंगी वाटतं. आणि आपले सर्व ओबीसी बांधव, समता परिषदेचे सर्व कर्मचारी आणि कार्यकर्ते आज आपण सर्व एकीने हे निवेदन देणार आहोत आणि मला वाटतं की ओबीसी एकजुटीचा हा नक्कीच विजय होईल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो. ओबीसी बांधव आणि समता परिषदेचे कार्यकर्ते सर्व तहसील कार्यालयात जमा झालेले आहोत. जमा होण्याचं प्रयोजन असं की GR काढून ओबीसी आरक्षणाला फार मोठा धक्का लागलेला आहे आणि शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण ओबीसींचं धोक्यात आलेलं आहे. स्वराज्य संस्था असो किंवा राजकीय निवडणूक कुठलीही असो, राजसत्तेशिवाय कुठलंही शहाणपण नाही आणि ज्यावेळेस राजसत्ता नसेल तर मनुष्य काहीच करू शकत नाही. आज आपल्या ओबीसीमध्ये असंख्य जाती आहेत, जवळजवळ 300च्या आसपास जाती असताना आपल्यालाच आरक्षणाचा योग्य असा फायदा होत नाहीये आणि त्याच्यात त्या ताटामध्ये जर अजून कोणी आलं तर सर्वच आपण एकालाही व्यवस्थित खायला मिळणार नाही. असं असताना महाराष्ट्र शासनाने GR काढून मागच्या दाराने ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू केलेली आहे आणि त्याची प्रचंड अशी हानी झालेली आहे. या अशा पद्धतीच्या या वागण्याने काही तरुण व्यथित होत आहेत आणि व्यथित झालेल्या तरुणांना त्यांच्या परिवाराच्या शिक्षणाची म्हणा किंवा आपल्या तरुणांना कशा पद्धतीने, मुलींना कशा पद्धतीने जॉब मिळेल याची चिंता लागून राहिलेली आहे. म्हणून लातूरमध्ये वांगदरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या पित्याने आपल्या मुलीला नोकरी मिळेल का नाही, आपल्या परिवाराचं कसं होईल या निराशेपोटी पहिलं बलिदान दिलेलं आहे. त्याने नदीत उडी मारून आपला जीव संपवलेला आहे. त्याच पद्धतीने बीडमध्ये गोरक्ष दवेकर या तरुणाने आत्महत्या केलेली आहे. आज त्यांचं बलिदान आपल्या या ओबीसी समाजासाठी व्यथित होण्याचा हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आपण सर्व बघतो आहोत आणि अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर ओबीसींचं स्थान कुठे असेल. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता
आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।